हॅलो डिअर स्टुडंट्स, बाळांनो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे सीईटी सेल कडनं। जशी जेईची एक्झाम ही वर्षात 2 वेळ होतं, बिफोर बोर्ड्स आणि आफ्टर बोर्ड्स, तसं सीईटीची एक्झाम सुद्धा 2027 च्या मुलांसाठी, म्हणजे जे मुलं आता 11th स्टँडर्ड मध्ये आहेत सायन्स या स्ट्रीम मध्ये, त्यांची सुद्धा एक्झाम सीईटीची 2 वेळ होणार, बिफोर बोर्ड्स आणि आफ्टर बोर्ड्स। बिफोर बोर्ड्स म्हणजे इन द मंथ ऑफ जानेवारी आणि आफ्टर बोर्ड्स म्हणजे इन द मंथ ऑफ एप्रिल ऑर मे। तसं आता 2026 च्या मुलांसाठी काय, तर 2026 च्या मुलांना सुद्धा ही एक्झाम 2 टाइम्स होणार आहे, पण ती 2 टाइम्स आफ्टर बोर्ड्स होणार आहे। त्या एक्झामच्या डेट्स त्यांनी दिलेल्या आहेत, टेंटेटिव्ह डेट्स आहेत 15th ऑफ मार्च टू 15th ऑफ मे, म्हणजे या 2 महिन्यात ते सीईटीची एक्झाम 2 वेळ देतील। म्हणजे मुलं ही एक्झाम 2 वेळ देणार आणि त्यातला जो बेस्ट स्कोर राहील तो स्कोर ग्राह्य धरला जाईल। सो काही मुलांच्या बऱ्याच कमेंट्स येत आहेत की काही मुलांसाठी दॅट इज अ गुड न्यूज आणि काही मुलांसाठी ही बॅड न्यूज आहे। गुड न्यूज याच्यासाठी की मुलं म्हणतात जर सर एखाद्या एक्झाम मध्ये कमी स्कोर आला तर तो स्कोर वाढवण्यासाठी आम्हाला सेकंड चान्स दिलेला आहे। आणि काही मुलांसाठी बॅड न्यूज आहे, ते स्टुडंट्स म्हणतात सर बोर्डचा अभ्यास, सीईटीचा अभ्यास आणि मग दोन्ही अभ्यास करायला खूप त्रास होईल, त्यामुळे आम्हाला हे थोडा त्रासदायक आहे। तर तुम्ही कमेंट करून मला सांगा की ही गुड न्यूज आहे की बॅड न्यूज आहे। थँक्यू सो मच।